सन्मानाचे अभिमानाचे पॅराडाईस क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपण साजरा करतोय पॅराडाईस महाराष्ट्र वर्ल्ड कप 2026. यानंतर आपण दिनेश काका आपण यायचं आहे. दिनेश काका साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. परीक्षित ठाकूर यांच्या शुभ हस्ते म्हणजे जे पॅराडाईस ग्रुपचे फाउंडर आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. पल्ली भाई यांच्या शुभ हस्ते दिनेश काका यांचा आपण सन्मान करतोय. अखिल भारतीय ब्राह्मण संघ महासंघ पालघर जिल्हा अध्यक्ष आहेत दिनेश काका. ब्राह्मण समाजासाठी खूप चांगलं काम करतायत. पालघर जिल्ह्यावर अध्यक्ष यांचा आपण शुभ सन्मान करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. चला यानंतर मानवता पुरस्कार सुद्धा दिला जाईल. उत्कर्ष सार्थक घरत मॅन ऑफ द मॅच. सार्थक घरत मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. अजय सार्थक मॅन ऑफ द मॅच साठी यायचं लगेच. आमच्या मुख्य व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सार्थक घरत दिला जाईल. चला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतो आमच्या मुख्य व्यासपीठावर सार्थक घरत यांना. कॉंग्रॅच्युलेशन्स. उर्वी 11 साहित्य बिरवाडी, रोहन गावड, यतीन पाटील, स्वप्नील पाटील, स्पृह राऊत, कृतेश घरत. कॉंग्रॅच्युलेशन्स रोहन गावड. जीवा घरतची बॅटिंग खूप चांगली आहे. तीन चेंडूवर 3 चौकार त्यांनी ठोकले. पण सार्थक घरत ठरता मॅन ऑफ द मॅच. दिनेश काका दिनेश सर आइए आपके शुभ हाथों से मैन ऑफ द मैच का पुरस्कार देंगे सार्थक घरत. हार्दिक मैन ऑफ द मैच कैसे है. हाँ बिंगो नेशन चा आपण हे कुपन देतोय आफ्ताब मेमन यांच्या माध्यमातून. त्यानंतर तनिष मोबाईल यांच्याकडून आपण एअरफोन्स देतोय. SG इंडस्ट्रीज यांच्याकडून आपण बॉटल्स देतोय, वॉटर बॉटल. त्यानंतर नेवलेखी ऑप्टिकल यांच्या माध्यमातून सुरेख गॉगल दिले जातील. मामा स्पोर्ट्स यांच्याकडून सॉक्स सुद्धा आहेत. सार्थक घरत ठरलेत मॅन ऑफ द मॅच. बघा पहिला चेंडू नो. त्यानंतर हा डॉट बॉल. धन्यवाद सार्थक. आपण जास्त वेळ नाही म्हणून बाईट घेत नाहीये, परंतु बेस्ट ऑफ लक तुम्हाला सुपर हिट साठी. शॉर्ट बॉल चांगला चेंडू, परंतु पाहू शकाल डॉट आलाय बघा. अप येस येस. हा पहिला सिंगल माफ करा 2 एक्स्ट्रा बॉल आहेत. नो बॉल व्हाईट बॉल आलाय. त्यानंतर डॉट बॉल म्हणजे 1 चेंडू आणि 2 धावा आल्यात. यावेळी ऑफ साईडला फटका खेळ उत्कर्ष घरत उत्कर्ष पाटील आहेत. त्यांच्याबरोबर बॅटिंगसाठी जर पाहिलं गेलं तर बॅट्समन शिवम आहेत. हा कृतेश घरत, रोहन गाबड, यतीन राऊत, बिरवाडी चॉकलेट बॉय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं. स्वप्नील पाटील डॉन आपण सुद्धा यायचं. क्रॉस बॅटर खेळलं गेलं आणि पाहू शकाल सिंगल धाव आली. एकेर धाव पुढे सरसावते. यावेळी चांगला चेंडू आहे. यावेळी पहिला गडी बाद उत्कर्ष पाटील. बॅक छोटा आउट. फर्स्ट विकेट गॉन. 4 अंकावर पहिला गडी बाद झालाय. नक्कीच पाहू शकाल पॅराडाईस महाराष्ट्र वर्ल्ड कप हार्ड लक. ईश्वर माची खूप चांगला क्रिकेट तुम्ही साकारला. जर पाहिलं ईश्वर माची याची सुपत सुद्धा बरोबरीने आहेत. आणि काही कव्हर 4 वर पहिल्या गडी बाद झाले. बॅटर संगनायक मैदानाच्या आतमध्ये विशाल आलेत. विशाल बोहीर आलेत. नवीन बॅटर संगनायक आहे विशाल बॅटिंग साठी आलाय 3ऱ्या क्रमांकावर. चांगला चेंडू म्हणावा लागेल. गोलंदाज कुलदीप. डॉट सिंगल धाव नक्कीच आली आहे. षटक क्रमांक पहिलं संपलं गेलं. एका षटकाच्या समाप्तीकडे धावा फक्त मात्र 5 माफ करा 5 धावा.
गोलंदाबाजवर मयूर आला, वेगवान गोलंदाज मयूर गोलंदाबाज सज्ज झालाय. चेंडू पाहायला, चेंडू ब्रश झाला. पंचाने लेग बायचा कॉल दर्शवलाय. यानंतर होणारा सामना एका बाजूला जय बजरंग डीएनसी विपक्ष इनविन्सिबल धरणनगर, दोन्ही एकाच गावातला संघ असतील. यावेळेस ऑन साईडला फटका खेळला, सिंगल धाव नक्कीच झाली आहे. ऑफ साईड फटका खेळला, पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धन्यवाद तुषारजी चव्हाण, पिटिका आलात, खूप खूप धन्यवाद तुषार. हलक्या बॅटने फक्त पुश केला, सिंगल धाव नक्कीच झाली आहे. मयूर वेगवान गोलंदाज आहे, पाहू शकाल अप्रतिम बॉलिंग करतो. पहिले 4 चेंडूमध्ये मात्र 4 धावा आल्यात. लेग बायचं एक सिंगल, एक बॅटने सिंगल, एक डॉट, एक सिंगल, या प्रकारे धावा जमा केल्या गेल्या 8 धावा. दुसरा षटक मार्क असता आहे. यावेळेस परत एकदा 12 चेंडू परत झाला. लेग बायचा कॉल, क्लीन प्लम बनावा लागेल. यष्ट्यांच्या समोर बॅटरला धरला गेला होता. शुभम चांगली गोलंदाजी असं म्हणावं लागेल. रितेश घरत, रोहन गावड, यतीन राऊत, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं प्लीज. हाफ साईडला फटका खेळला, खेळाडू आहे तिकडे, चेंडूला फील्ड करताय, चेंडूला फील्ड केलं गेलं. डॉट बॉल नक्कीच आलाय. अंकित धोडी तिकडे होते. षटक क्रमांक पाहिले गेले तर 2 संपले गेले. या षटकामध्ये मात्र धावा आल्या ते 4, 2 षटकाच्या समाप्त केले. धावा फटकावर लगावले गेले 9 धावा. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम षटक टाकले गेले. कृतेश घरत त्याचा आपण सन्मान करतो आमच्या मुख्य व्यासपीठावर. आमच्या मुख्य व्यासपीठावर पुष्पगुच्छ आणि सतीश ठोकळ यांच्या शुभ हस्ते सन्मान करून कृतेश घरत या नो बॉल दिला पंचाने. चला फिल्डिंग करणाऱ्याचा पण DRS इकडे संपला गेला. रिव्ह्यू स्लॉट्स लॉस झाला. 1+1 2 धावा नक्कीच झाल्यात. कृतेश घरत आपण सन्मान करतोय. मानाचा फेटा सतीश ठोकळेच्या शुभ हस्ते आपण परिधान करतोय. मानाचे शॉल सुद्धा परिधान केले जाईल. त्यानंतर पुष्पगुच्छ दिले जातील. कृतेश घरे त्यांना बिरवाडी वंडर बॉय, ज्यांनी बिरवाडीचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घेऊन गेलात. चांगला क्षेत्रक्षण, चुकी झाली होती परत पाहू शकाल विशाल बाद झालेत. चुकी झाली होती गोलंदाज मयूरकडून. त्यानंतर सन्मानशील बिरवाडी चॉकलेट बॉय म्हणून त्याची प्रसिद्धी राहिली आहे यतीन राऊत.
यदि राऊत यांचा सन्मान आपण करतोय. बघा लाईव्ह चालू आहे, स्क्रीन थोडंसं आपण काम करतोय. लाईव्हला तुम्ही दिसतायत. महेश चव्हाण यांच्या शुभ हस्ते यतीन राऊत यांचा आपण सन्मान करतोय. यतीन राऊत याचा सन्मान पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावर. बिरवाडीचा चॉकलेट बॉय म्हणजे त्याची ओळख लागली आहे. 40+ खेळाडू आहेत. पाहू शकाल डॉट बॉल आला अंकितचा. बघा सन्मान सुद्धा चालू आहे, सामना सुद्धा सुरू आहे. अजून एक सन्मान असेल साई तेमी मंडप डेकोरेशन प्रोप्रायटर ऑनर रोहन गावड यांचा आपण सन्मान करतोय. आणि पाहू शकाल पॅडेस संघासाठी खूप सारे क्रिकेट सुद्धा खेळत. नो पॅकर फॉर्ममध्ये विनंती करेल हा सन्मान करण्यासाठी रहीम पठाण कुट्याबाई यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. रोहन गावड यांचा यावेळेस क्लीन बॉल त्रिफळ उद्ध्वस्त. फलंदाज शुभम बॅक टू द आउट. अजून एक गडी बाद झालाय. शुभ मैदानाच्या बाहेर. सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. रहीम पठाण यांच्या शुभ हस्ते हा सन्मान असणार आहे. जर पाहिलं गेलं तर रोहन गावड साई तेमी मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर ऑनर आहेत. आणि पाहू शकाल पॅराडाईज संघासाठी खूप वर्ष त्यांनी क्रिकेट सुद्धा खेळलेत. नो पॅकर जेव्हा फॉर्मेट होता त्या मग याने चुटकी गोलंदाज म्हणजे त्याची ओळख राहिली होती. तन्मय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत. बॅट चिकट खेळवा चलो विकेट डायरेक्ट डिझॉल्वर डेंजरस पंचांकडे अपील केली आहे. परंतु पाहू शकाल पंच चर्चा करतील. धीरज मोरे समीर खान काय घडलंय काय बिघडलंय हे दर्शवला जाईल. पाहू शकाल पंच चर्चा करतायत. जर पाहिलं गेलं तर समीर आणि धीरज आहेत. तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे समीर खानने. धीरज आणि सॉफ्ट डिझाईन आउट दिलाय. सॉफ्ट डिझाईन आउट पण तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. धीरज मोरे आमच्यावर जोडले जातील तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून. बॅटर पाहू शकाल सेफ आहे की अनसेफ दर्शवतील पंचांनी. यावेळेस मला वाटतं की ओयूटी आउट स्क्रीन पाहू शकाल. बॅट थोडंसं बॅट हवेमध्ये राहिली. जेव्हा चेंडू लागला बॅट ग्राइंडिंग झाली नव्हती आणि फलंदाज बाद होईल. फलंदाज बाद झाला तो म्हणजे मिस्टर अनिकेत बाद झाले. पूर्णपणे कॉलॅप्स झाला बॅटिंग ऑर्डर असं म्हणावं लागेल. जर पाहिलं गेलं तर आईभवानी धनसर या संघाचा हर्षद बाद झाला. अनिकेत आलाय. यावेळेस पंचाने व्हाईट बॉल घोषित केला. धावा फलकावर 12-4 गडी बाद झाले. 2.4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 12 वर 4 आणि की टोकर फलंदाज फुलटॉस बॉल. यावेळी चांगला फटका आहे. चौकार 4 धावा. पॅराडाईज महाचा वर्ल्ड कप आपण पाहतोय. 25वा वर्ष पण साजरा करतोय. आणि आजची दुसरा दिवस राहताचा खेळ आहे. विश नेटवर्क यूट्यूब वाहिनीवर आपण स्पर्धा पाहतोय. 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून लाईव्ह थेट प्रक्षेपण केले गेले. यावेळेस बॅटची कट विकेट किपर चेंडूला गॅदर करतात सुमित. डॉट बॉल नक्कीच झालाय. षटकं संपले गेले तब्बल 3 षटकं. धावा फक्त 16. 5.33 सरासरी गाठली. अजून येणार 2 षटकांचा खेळ बाकी आहे. बघा 7 मिनिटाचा कालावधी आहे. 7.5 मिनिटं तुमच्याकडे आहेत. 7.5 मिनिटांमध्ये 2 षटकं परिपूर्ण करायचे. हा एक षटक माफ करा 1 षटक परिपूर्ण करायचं आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं परिपूर्ण करायचे. मयूर आला ज्याने मागील षटक खूप सुरेख टाकला होता. 4 धावा खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाज गुणी मार्कवर आला. वेगवान गोलंदाज हमजा 11 ढानो एक्सप्रेस गोळी मार्कवर झालाय. वाईड यॉर्कर वेगवान गोलंदाजी मयूर माची आहे. खूप चांगली गोलंदाजी करतोय. वेगवान गोलंदाजी. अजून एक चांगला चेंडू आहे. बॅटरची बॅट येण्याच्या अगोदर चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये येतोय. असं वाटतं मध्ये आरसा ठेवला गेला. विकेट किपरने गोलंदाज दोन्हीच खेळत आहेत. चेंडू खूप वेगाने निघून गेला. 2 धावा 2 डॉट बॉल आले. धावसंख्या स्थिरवली 16 अंकावर. 4 गडी बाद झालेत.
पूर्णपणे धावसंख्या स्थिरावली गेली. अजून एक वेगवान होता, लेग स्टंपला मिस करतोय चेंडू. पंच नक्कीच व्हाईट बॉल घोषित करतील, परंतु 2 धावा नक्कीच चालेल. वेगाच्या भरामध्ये थोडासा दिशा भरकटली गेली आहे. धावसंख्या 2 पुढे सरसावते. 18 अंकावर डावखुरा फलंदाज अनिकेत आला. अनिकेत एक चांगला खेळाडू आहे. डावखुरा फलंदाज धनसार संघाकडून कित्येक वर्षांनी चांगला क्रिकेट खेळलाय. खूप दिवसानंतर इंटरनॅशनल मैदानाच्या आतमध्ये आई भवानी धनसार या संघासाठी पाहतोय अनिकेतला. अली नावाने जास्त प्रसिद्धी भेटली या खेळाडूला. तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये जास्त बाद ठेवण्याचा प्रयत्न होता. दिशा भरकटली. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल. धावफलक धावून पोहोचेल 19 अंकावर. 19 लॉस ऑफ 4 विकेट. यावेळीस मोठा फटका, चांगला फटका होता पाहू शकाल, पण बॉक्स आउट मध्ये फलंदाज 5वा गडी बाद. नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावर आहेत. कौशल भोईर एक अप्रतिम गोलंदाज आहे. ताजुद्दीन सिद्दीकी आपलं सुद्धा वेलकम अशा पुरती जे कॅमेरा आहे त्याच्या बाजूला कोणी हालचाल करू नये हे आपण दक्षता घ्यायची आहे. आशिक आहे का? ऑन साइड पटका खेळला. अजय चेंडूवर आला. चेंडूला फील्ड केला, वेगाने फेकी केली आहे. हमजा 11 या संघासाठी अजय खूप वर्षाने क्रिकेट खेळतोय. एक सेन्सिबल क्रिकेट म्हणून त्याची ख्याती राहिली आहे. डावखुरा फलंदाज, शांत डोक्याने क्रिकेट खेळणारा तो बॅटर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते धपडकावर 20 धावा. षटक क्रमांक मार्ग असतात. तब्बल 4थं चेंडूचा खेळ संपला गेला. आतापर्यंत 4, 2 वाईट बॉल, 1 सिंगल, 1 विकेट, 2 बॉल डॉट. 20 वर 5. यावेळेस अजून एक व्हाईट बॉल, अजून एक व्हाईट बॉल. तब्बल 3 व्हाईट बॉल आले. 21 धावा धाफडका. जास्त एक्स्ट्रा चेंडू गोलंदाजी करतोय मयूर. हॉकलिन बॉल तिरफळ उद्ध्वस्त. यष्टी वाकवली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज मैदानाच्या बाहेर. जर पाहिलं गेलं तर फलंदाज बाद झाला. तन्मय बॅक टू आउट, गॉन. 6वा गडी बाद झाला. व्हाईट बॉल टाकतोय, विकेट घेतोय. व्हाईट बॉल टाकतोय, डॉट बॉल टाकतोय. अशी गोलंदाजी पाहू शकाल. गोलंदाज मयूर. मयूरने भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर या नावाने नाव ठेवलं गेलं मयूरचं. आणि वेगवान गोलंदाज आहे मयूर माछी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश आलाय. भावेशला यावेळेस 8व्या क्रमांकावर इंट्रोड्यूस केले गेले. 6 गडी बाद झाले. तब्बल 21 अंकावर. 21 लॉस ऑफ 6 विकेट. 4था षटक मार्ग असतं. या षटकामध्ये अजूनही पाहू शकाल अंतिम चेंडू खेळ बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. जमुल शाह खूप चांगला काम करतायत. पाहिलं गेलं तर हार्दिक पाटील म्हणजेच बिंगो चांगला काम करतायत ऑनलाईन स्कोरर. यावेळेस अजून एक व्हाईट बॉल. विकेट किपरने केली आहे चुकी. 1+1 2 धावा नक्कीच येतील. धावफलक धावून पोहोचेल 23 23 अंकावर. मोहित पटेल सुद्धा पाहू शकाल सामन्याचा आनंद घेत आहेत. डहाणून इकडे पोहोचले संघाला सपोर्ट करण्यासाठी. खूप खुश आहेत. त्याचा संघ चांगली कामगिरी करते सध्याकडे मैदानाच्या आतमध्ये. आणि पाहू शकाल 4 षटकांचा खेळ संपला गेला. धावा धाफडकावर आहेत 24 धावा. हा इम्पॅक्टचा कॉल यावेळेस पंचांनी केलं पाहू शकाल. चला इम्पॅक्ट खेळू लगेच जायचं मैदानाच्या आतमध्ये. कुठला असेल कोणा जागेवर आहे ते सांगायचं. मयंकच्या जागेवर जुनैदला इम्पॅक्ट केला गेला पाहू शकाल. इम्पॅक्ट रूल पालघर तालुका अंडर क्रिकेटमध्ये पहिल्यांदा पॅराडाईज महाचा वर्ल्ड कप या स्पर्धेत ठेवलं गेलं. पहिल्यांदा हे रूल्स आणले गेले. आणि काहीतरी नाविन्य प्रत्येक वर्षी काही ना काही नाविन्यपूर्ण करतोय पॅराडाईज क्रिकेट क्लब. तेच पाहू शकाल इम्पॅक्ट खेळाडू. आणि इम्पॅक्ट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणि अंतिम षटकामध्ये कुठला गोलंदाज. हा टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स यायचे आहेत. एका बाजूला K6 टर्फ जय बजरंग DNCC आणि एका बाजूला इनविन्सिबल. दोन्ही कॅप्टन्स 4 ओव्हर झालेत. 2 चेंडूमध्ये लगेच तुम्ही यायचं कोट घालून इकडे बसायचं आहे. दोन्ही कॅप्टन्स. इनविन्सिबल संघाचे कॅप्टन लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं. तसंच DNCC संघाचे कॅप्टन लगेच टॉस साठी यायचं. गोलंदाज सज्ज झालाय. हर्ष आलाय अंतिम षटकामध्ये. स्ट्राईकवर कौशल आहे. हलक्या बॅटनी खेळायचा प्रयत्न. वेगवान चेंडू. मयूर जास्त वेग पाहू शकाल हर्षकडे पाहायला भेटलाय. पहिला चेंडू बॅटर सरप्राईज झाला. शॉर्ट बॉल होता पण तू उचली घेणारा. रिप्ले मध्ये पाहू शकाल का वेगवान गोलंदाजी होती. पहिला चेंडू सरप्राईज होता. ज्याचा चेंडू पडला उसळी घेणारा निघून गेलाय. खूप वेगवान शॉर्ट बॉल परंतु कौशल भोईर सरप्राईज झाले.
सिंगल धाव नक्कीच झाली आहे. धावफलक धावून पोहोचेल 25 या अंकावर. हर्ष माची वेगवान बघा वेगावर स्वार आहेत. व्हाईट बॉल नक्कीच टाकला. धावफलक जाऊन पोहोचेल 26 या अंकावर. 6 गडी बाद बॅटिंग करतोय आईभाऊ निधनसार. अजून एक चांगला चेंडू फक्त हलक्या बॅटनी पुश केलाय. सिंगल धाव नक्कीच झाली. मुनीत कुडू काफी खुश आहेत. मला वाटतं थोडासा चेहऱ्यावर हास्य आहे. मंजित कुडू मुनीत कुडू दोन्ही जुळे बंधूकडे पोहोचले गेलेत. हलक्या बॅटने फक्त पुश केला. अजय पोहोचला. अजयला फील्ड केला. काय घडलं बॅटर आउट. हो युठी आउट. अजून एक फलंदाज मैदानाची बाद 7वा गडी बाद झालाय आणि तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे कौशल भोईरने बॅटरने. चला दोन्ही कॅप्टन लास्ट शेवटचा कॉल. आपण लगेच या कोर्ट प्रयत्न करायचा. टॉस बॉक्स पूर्णपणे खाली करा. पॉन्डा पूर्णपणे टॉस बॉक्स खाली करून घ्यायचा. दोन्ही कॅप्टन तिकडे असतील. टॉस या इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल. बिंगो नेशन यांच्या माध्यमातून सुद्धा आपण खूपच दिसतोय. तनेश मोबाईल यांच्यामधून एअरफोन्स पाहिलं गेलं तर SG इंडस्ट्रीज यांच्याकडून आपण बॉटल्स तसंच वामा स्पोर्ट्स यांच्याकडून जर पाहिलं गेलं तर कॅप सॉक्स आहेत माफ करा. तसंच पाहिलं गेलं तर नवीन लकी ऑप्टिकल यांच्याकडून गॉगल्स आपण मॅन ऑफ द मॅचसाठी देतोय. क्रुशियल मोमेंट आहे. पाहू शकाल नक्कीच डिझाईन येईल. चर्चा करतायत दोन्ही संघ. नक्की DJ पिया यांचं आगमन झालं. वेलकम DJ पिया आपलं सुद्धा स्वागत आहे. विदित पाटील आणि DJ पिया हमेशा धडकाय जिया असे DJ पियांचा आगमन झाला. आपण थोड्याच वेळामध्ये संगीत सुद्धा ऐकणार आहोत. चांगले DJ ऑपरेटर आहेत. पंच नक्कीच आपला निर्णय कळवतील मैदानाच्या आतमध्ये आल्यावर. आणि बॅटर जर पाहिलं गेलं तर हो युठी आउट. बॅट इज गॉन. जर पाहिलं गेलं तर पाहू शकाल थोडंसं मागे राहिले आणि हर्ष माचे यांनी कुठली चुकी केली. अजयचं चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाज मोहित आलेत. नवीन फलंदाज आखरी शेवटचा फलंदाज मैदानाच्या 27 वर 7. मोहित पटेल खुश आहेत आणि मोहित सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आला. 27 वर 7. अजून एक वाईट बॉल. बघा मित्रात माझे कॉमेंटेटर मिस्टर दैनिक त्यांचा एक डायलॉग नक्कीच असतो. प्रत्येक वर्षी ते करतायत. जेव्हा प्रत्येक वाईट टाकतोय तेव्हा ते अपील करते. यावेळेस मागून यष्टा उद्ध्वस्त केला. 28 वर ऑल डाऊन हाय भावनी निधनसार. 29 पाठलाग करायचा. चला टॉस कडे आपण वळूया. चला आपण दिनेश काका यांच्या शुभाचा टॉस करणार आहोत पुढील सामन्याचा. दिनेश काका यांच्या शुभाचा टॉस करणार आहोत. काका या आपल्या शुभाचा टॉस करायचा आहे. कॉइन स्पिन करायचा आहे. कॉल असेल संघाचा पल्ली असं कॉल केलं गेलं आहे आणि कॉइन उचलायचा आहे. पोंडा फक्त पडदा बाजूला काढा. हां असं उचलायचं आहे आणि पल्ली आला. DNC संघाने कॉल विन केला आहे. सर आपण बसून घ्यायचा आहे. टॉस विन झालं. धन्यवाद काका. आपण बसून घ्यायचं आहे. सेल्फी टेलिकॉम माउली स्पोर्ट्स यांच्याकडून टी शर्ट सुद्धा त्यांना स्पॉन्सर केले गेले. अमन टॉस जीता है क्या लेना चाहेंगे? बैटिंग। कैसा लग रहा है इस राउंड में? फिर से एक बार ये टूर्नामेंट की शुरुआत की गई और आज पहला मैच. एक ही गांव की दोनों ही टीमें सभी खिलाड़ी इस जानते हैं तो कितना बैटल मज़ा आएगा? हम लोग एक दूसरे गेम जानते हैं, इसके लिए हम लोग ने बैटिंग लिया और बहुत अच्छा लगा खेलने में और ग्राउंड भी बहुत अच्छा है. इम्पैक्ट रूल पहली दफ़ा हम देख रहे हैं. इम्पैक्ट जो रूल रखा गया उसके बारे में क्या कहेंगे? कैसी सोच रही है? इम्पैक्ट रूल अच्छा है और अगर देखेंगे तो एक्स्ट्रा प्लेयर मिल रहा है. बड़ा मैच है, एक्स्ट्रा प्लेयर मिलेगा और इम्पैक्ट रूल में अगर जो इम्पैक्ट प्लेयर को लेते वो इम्पैक्ट देके टीम को जिताता है तो बहुत अच्छा है. अपन टॉप को पहले फील्डिंग करना है. अगर टॉस जीते तो क्या लेते हैं? टॉस जीते तो हम लोग फील्डिंग ही लेने वाले थे. तो क्या बताइए आपको फैसला मिला है? खुश है इस फैसले से? हाँ खुश है. ठीक है. आज पूरी टीम खेलने को देखने को मिलेगी. हालांकि गांव की टीमें हैं. बैटल गांव के बाहर अगर एक दूसरे साथ खेलने का मौका मिला है तो बैटल मजा आएगा और पूरी टीम की देखने को मिलेगी. नहीं ठीक है, इनके साथ भी खेलने में उतना ही मज़ा आता है. हम लोग के इधर की टीम है इसलिए. बेस्ट ऑफ लक. अपन ज़्यादा वक्त नहीं लेंगे, चलेंगे मैच की तरफ.
चला बघूया आपण सामन्याकडे पाहू शकाल. उत्कर्ष पाटील गोलंदाज झालेत. स्ट्राईकवर फलंदाज मयूर आहे. नॉन स्ट्राईकवर अजय माछी आणि एका बाजूला पाहू शकाल मयूर माछी बंधू. उत्कर्ष पाटील पहिल्या षटकामध्ये आलाय. 29 धावांचा पाठलाग करायचा 5 षटकांमध्ये. पहिला चेंडू हलक्या बॅटने खेळला गेला. उत्कर्ष पोहोचलाय. पाहू शकाल सिंगल धाव एकेरी धावाने शिगणेस केलाय. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव नक्कीच झाली. एका धावांनी शिगणेस केलाय. अजय माछी पाहू शकाल स्ट्राईकवर आहे. डावखोरा फलंदाज अप्रतिम बॅटर म्हणून त्याची ओळख राहिली आहे. सेन्सिबल क्रिकेटर आहे. फक्त चेंडूला सोडलाय. बॅट सुद्धा वळवली नाहीये. त्याला माहिती आहे लेग स्टंपला मिस करतो. चेंडू व्हाईट बॉल नक्कीच येईल. पंचांनी व्हाईट बॉल दर्शवलाय. फरक जाऊन पोहोचला. धावफटकावर 2 अंकावर. 1 चेंडू 2 धावा. यावेळी हलक्या बॅटने फक्त पुश केला. बघा अजयला आणि मयूरला माहिती आहे की सिंगल जरी धावा काढल्या तर सामना विजय होऊ शकतो. समोरचा संघ ऑलडाऊन झालाय आणि 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये 3 आल्यात. आता येणारे चेंडू 28 मध्ये बनवायचे. विजयासाठी मात्र 26. हा समीकरण आहे. हा सामना जिंकण्यासाठी तुम्ही समजा येईल पण ठाणू या संघाला. यावेळेस बाहेरचा चेंडू होता कट केला गेलाय. चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोन साठी. जाकीर जुमानी यांच्या बॅनरवर चेंडू जाऊन सलामी करतो. एक सिंगल धाव नक्कीच आली. एकेरी धावाने धावपळ पुढे सरसावते. धावसंख्या 4 अंकावर. 3 चेंडू 4 धावा. हलक्या बॅटने फक्त पुश करतायत. एक सिंगल धाव नक्कीच शुभम तिकडे आहे. शुभम आले हळूवाररित्या. एक चेंडू उचलला. एक सिंगल धाव परिपूर्ण केली. जसं की धावबद्दल 5 अंकावर 4 चेंडू 5 धावा धावफलकावर आहेत. हा बॉल चॉईस दोन्ही कॅप्टन बॉल चॉईस साठी यायचं. हा इनविन्सिबल माऊली स्पोर्ट्स माऊली. चला इनविन्सिबल संघ आपण बॉल चॉईस साठी लगेच जायचं. 5 चेंडू 5 धावा आहेत. शुभम चौधरी चेंडूचा खेळ बाकी आहे. अफान खान बॉल चॉईस साठी यायचं. शॉर्ट चेंडू होता. फटका सुरेख खेळला. खेळाडू चेंडू फिट करतात. आव घ्यायचा प्रयत्न. थोडीशी घाई झाली होती. मयूर कडू पडतो. अजयने थांबवलाय. पहिल्या षटक संपले गेले. एका षटकाचे समाप्ती केले. धावा धावफलकावर आहेत 5. आता येणारे 24 चेंडू बनवायचे 24. बॉल ट्रून इक्वेशन आपण पाहतोय. आहे 24 चेंडूमध्ये 24 बनवायचे आहेत. गोलंदाज शुभम आलाय. शुभमला इंट्रोड्यूस केलं गेलं. गोलंदाज पाहू शकाल वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन त्याला इंट्रोड्यूस केलं गेलं. 4 चेंडू 2 बॅटिंग करतात. मयूर 2 चेंडू 2 बॅटिंग करतात. अजय हलक्या बॅटिंग धाव घ्यायचं. यस नोचा कॉल होता. तिकडे खेळ थोडंसं उशिरा आले. लवकर जर असते कुठे कुठे या संधी निर्माण झाली होती. मला वाटतं बॅटरने संधी निर्माण करून दिली होती. ते संधी सोनं करता आलं नाही. एकदम नक्कीच परिपूर्ण केली. धावफलक एक पुढे ससा होते. धावसंख्या धावपळ धावफलकावर जर पाहिले गेले तर 6 अंकावर. 1 चेंडूचा खेळ संपला गेले. 6 धावा धावफलकावर. आता बनवायच्या 23 चेंडू असतील 23. बॉल टू इक्वेशन आहे. यावेळेस खराब चेंडू पडतो. पाहू शकाल फलंदाज बॅक टू डगआउट गॉन. हरनॉट शर्मा मध्ये पंचाने नो बॉल घोषित केला. इट्स नो बॉल. पाहू शकाल तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाने. नो बॉल पंचायत दर्शवलं. त्याला बॅटर लगेच पाठवायचा मैदानाच्या आतमध्ये. अजय माची जास्त वेळ न दबडता पॅरिस माझा वर्ल्ड कप 2026 महाथरार आपण पाहतोय. आजची दुसरी दिवस रात्रीचा खेळ. जुनेद जे इम्पॅक्ट खेळाडू आहेत त्यांना यावेळेस मैदानाच्या आतमध्ये इंट्रोड्यूस केले गेले. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये पंच येतील आणि आपल्याकडे होतील. जर पाहिलं गेलं तर नो बॉल ऑन द लाईन चेंडू पडला. लाईनीवर आहे.
क्लोज कॉल होता बघा. रिव्ह्यू घेतला होता पण तो रिव्ह्यू यावेळेस लॉस झालाय. रिव्ह्यू लॉस्ट ते म्हणजेच फिल्डिंग करण्यास संघाचा नो बॉल नफरत नोंदणी पुढे सरसावते. नफरत कंपोजर 7 अंकावर एक गडी बाद नक्कीच झालाय. 7 धावा धाव फटका जुने झालेत. 1 3 2 4 13-24 टी शर्ट क्रमांक. इम्पॅक्ट खेळाडू आहे जुनेद. ऑफ साईडला फक्त आलो कार्पेट खेळला खेळाडू आहे. चोरला फील्ड करतायत. डॉट बॉल नक्कीच झाला शुभमच्या माध्यमातून. खोदून काढला धावण्याचा प्रयत्न. लांब पायाने धावला बॅटर परंतु वा काय फिल्डिंग आहे. फंबल झाले होते. जुनाद इम्पॅक्ट खेळाडू होते. इम्पॅक्ट दर्शवू शकला नाहीये आणि फलंदाज झाला बाद. बॅक टू बॅक दुसरा गडी. बॅक टू बॅक आउट गॉन या डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आत सुमित आला बॅटिंग साठी. चौथ्या क्रमांकावर फलंदाज पोहोचलाय. हलक्या बॅटने फक्त पुश केलाय. सिंगल धाव बघा. सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. 8 अंकावर गडी पास झाले. 2-1.4 चेंडूचा खेळ संपला गेला. आता बनवायचे आहेत 20 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. क्लीन बोल्ट शुभम याने एक मोठा मासा गाळ लावलाय. पाहू शकाल अजय माची मोठा गडी बाद झालाय. पाहू शकाल डावकर पुढे रिप्ले मध्ये पाहू शकाल बॅक फुटो खेळायचा प्रयत्न आणि फलंदाज बाद गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या हर्ष आला. हर्ष माची. सुमित आहे. हर्ष 3 गडी बाद झालेत. 8 अंकावरची स्थिती पहिल्या इनिंग्स मध्ये धनसार संघाची ती स्थिती पाहू शकाल. हमजा 11 संघाची सुद्धा आहे. कौशल बोईर मिस फील्ड थोडीशी घाई थोडीशी गडबड आणि पाहू शकाल गेला चेंडू सीमारीच्या पार. हालाय चौकार. 4 धावा. धावा धावफळकर 12 आता बनवायचे विजयासाठी 17 चेंडू 18. वेलकम प्रवीण मोने आपलं सुद्धा स्वागत असेल. सनी यांच्या पुढे पोहोचलेत. समीर खान यांचे खूप मोठे फॅन आहेत. मोने आणि सनी इकडे पोहोचले. आमचे अंपायर त्यांची फॅन फॉलोइंग खूप जास्त राहिली आहे. पाहू शकाल नवीन गोलंदाज उत्कर्ष पाटील पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केला. तर सफलता भेटली होती पण त्यावेळी पाहू शकाल कोणी मागून स्वतःला सिद्ध केलाय. हलक्या बॅटने फक्त पुश केलाय. सिंगल धाव घ्यायचा प्रयत्न. एकेरी धावाने धाव पुढे सरसा होते. धावसंख्या 13 अंकावर. 2.1 चेंडूचा खेळ संपला की 13 धावा फलकावर आहेत. एक चेंडू 4 वर बॅटिंग करतो. हर्ष माची आल्याने चौकार ठोकला होता. कौशलच्या माध्यमातून चुकी झाली होती. बॅटची कट. चेंडू निघून जाते एकेरी धावासाठी. धावसंख्या 14 अंकावर. आता बनवायचे 15 चेंडू असतील 16 चेंडू 14 धावांची गरज. 3 गडी बाद झालेत हमजा 11 ढाणू या संघाचे. यावेळेस 12 चेंडू झाला. धाव घ्यायचा प्रयत्न करणार नाही. डॉट बॉल नक्कीच झालाय. चांगला चेंडू म्हणावा लागेल. आता 15 मध्ये 15 बॉल ट्रून इक्वेशन आहे बघा. आई भावने त्यांचा संघ ऑलडाऊन झाला होता. 8 विकेट बाद झाले होते. 3 गडी बाद झाले हमजा 11 ढाणू या संघाचे. एकूण 28 धावा जरी बनवल्या तर विकेटच्या बिहावर सामना विजय होऊ शकतो. हमजा 11 पटका सुरेखा पटका तेवढा चांगला क्षेत्रक्षण म्हणावा लागेल. खेळाडूच्या माध्यमातून तन्मय तन मन धन हे पूर्ण टाकून फिल्डिंग करतोय आणि पाहू शकाल डॉट बॉल बॅक टू बॅक 2 चेंडू धाव. समीकरण बदललाय. 14 चेंडू बनवायचे आहेत विजयासाठी 15. 14 मध्ये 15 ची गरज. 14-15 समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. फटका ऑफ साईडला फटका तर खेळलाय. फंबल थोडेसे झाले होते शुभम ज्यांनी मागील षटकामध्ये खूप चांगलं कामगिरी केली होती. शेवटच्या चेंडूवर मिस फील्डच्या माध्यमातून चौकारला होता.
यास क्लीन बॉल्ट चौथ्या गडी बाद 15 या अंकावर षटक पाहू शकाल संपले गेले तीन षटक 15 आता येणारे चेंडू असतील 12 मध्ये बनवायचे विजयासाठी जर पाहिलं गेलं तर 14 धावांची करायचं आहे म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 7 ची सरासरी गाठायची आहे. बघा 6 मिनिटं 29 सेकंदचा वेळ तुमच्याकडे आहे त्यामध्ये मला एक षटक परिपूर्ण करायचं आहे. आईबाबांनी त्यांचा संघ कॅप्टन चर्चा करतात. अनिकेत आहेत तिकडे. अनिकेत मला वाटतं गोलंदाज सज्ज होईल का? यस अनिकेतला इंट्रोड्यूस केलं गेलं. धावा दाफळकर 15 आहे 4 गडी बाद झाले 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. बारा मध्ये 14ची करायचं आहे. 12 चेंडू 14 धावांची गरज. डावखरा गोलंदाज पहिला चेंडू वा यावेळेस सुमित नावासारखे काम करतोय. आल्या पहिल्या चेंडूवर ठोकलाय चौकार 4 धावा. पुढे 67 सेकंदामध्ये धावफलकावर 19 आता बनवायचे विजयासाठी 10 चेंडू असतील 11 चेंडू 10 धावांची करायचं. समीकरण बदललं. समीकरण थोडासा बदललं गेलाय. अजून एक चांगला फटका उत्कर्ष पुढे आले होते पाहू शकाल. पहिलेच विचार केला होता बॅटर सिंगल खेळणारा खूप वेगाने पुढे आले होते. चेंडू गॅदर सुद्धा केला. थोडासा आजूबाजूला चेंडू जर खेळला असता चौकार नक्कीच झाला असता. परंतु पाहू शकत चांगला माईड अजून एक फुलटॉस बॉल अजून एक प्रहार हा पलटवार सुमित माचीच्या बॅट मधून 4. चेंडूमध्ये तब्बल 2 चौकार ठोकलेत. 9 चेंडू बनवायचे आता 6. राजेश गुप्ता प्रस्तुत वेलकम असेल. काल BMCC भीमनगर क्रिकेटसाठी क्रिकेटरने खेळला ग्रामीण संघामध्ये. राजेश गुप्ता आपलं सुद्धा स्वागत असेल. कर्णिका फॅशनच्या ऑनर काल त्यांचा संघ सुद्धा इंटरनॅशनल होता ग्रामीण पॅनलमध्ये. BMCC म्हणजेच भीमनगर क्रिकेट क्लब. आता बनवायचे 9 मध्ये 6. सामना कोण जिंकेल डोळे निखळून पहा. जमूल शाह चांगलं काम करतात. चांगले गुणलेखक आहेत. प्रत्येक वेळी पॅराडाईज क्रिकेट क्लब जेव्हा स्पर्धा आयोजन करते जमूल शाह पहिला नाव आपण पाहतो स्कोरिंग भूमिका पार पाडतात. ते बी जबरदस्त फरकावर आहेत. हलक्या बॅटने पुश केला. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली आहे. एकेरी धावाने धावफलक पुढे 24-24 अंकावर. 24/4 3.4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. यावेळेस चेंडू लेफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल नक्कीच झालाय. आता बनवायचे 5 चेंडू असेल 7 चेंडू 5 धावांची गरज. यावेळेस क्रॉस बॅट खेळलाय. डाईव्ह लगावली खेळाडूंनी परंतु चेंडू येईल निर्धाव. आता 6 मध्ये बनवायचे 5. विजयाचं कोण करेल नाच. आणि पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर मिस्टर भाविक आहेत ज्यांनी नारंगी ट्रॉफी त्यांनी गाजवली. भाविक वृषाली चषक त्यांनी गाजवली. तो भाविक इकडे पोहोचलाय पाहू शकाल. व्हिडिओज खूप चांगले बनवतोय. बघा भावेशच्या जागेवर हार्दिक किनी. कौशल हार्दिक किनी प्लेअर आहे जे इम्पॅक्ट आहे. यस
फक्त ट्रॅक आपण चेंज करणार आहोत. इम्पॅक्ट खेळाडू घ्यायचा प्रयत्न केलाय आणि नक्कीच भाविकला दाखवलं गेलं ज्यांनी नारंगी वृषाली चषक गाजवलं. भाविक निजाई आहेत. पाहू शकाल थोडंसं लपतायत लास्ट आहेत परंतु खूप चांगले कॅमेरा बघायत. वृषाली चषक चला लगेचच सामन्याला होईल सुरुवात. 6 मध्ये 5ची गरज आहे. यानंतर होणारा सामना K6 टर्फ जय बजरंग DNCC या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला. प्रथमतः स्वीकार केली फलंदाजी आमंत्रित केली ती म्हणजेच माऊली इन्व्हिन्सिबल या संघाला गोलंदाजीसाठी. बघा लाईनअप मध्ये फिल्डिंग साठी जायचं. दोन्ही संघ कुठलाही संघ असू द्या सामना जर गमावला दोन्ही संघाने हस्त तांदूळ करून मैदानाच्या बाहेर निघायचा आहे. कुठलाही संघ जिंकू द्या कुठलाही संघ पराभूत होऊ द्या दोन्ही संघाने हँडशेक करून मैदानाच्या बाहेर निघायचं आहे. चला स्पीडअप करा जास्त वेळ घेऊ नका. पंच कॉल देत आहेत. किरे तो स्पीडअप करा. राज जिजाई इकडे पोहोचलेले आहेत. पाहू शकाल दांडे गावाई आहे त्यांचा आपण वेलकम करूया. हार्दिक किनी इम्पॅक्ट खेळाडू नौका खेळाडू आहे त्याला यावेळेस इंट्रोड्यूस केले का. 6 मध्ये 5ची गरज आहे. मग 6 मध्ये 4 जरी बनवल्या तर विकेटचे बिहाफवर डाणू संघ हमजाईल डाणू संघ विजय होऊ शकतो कारण 4 गडी बाद झालेत आणि आई भवानी अनुसार हा संघ पूर्णपणे ऑलडाऊन झालाय. बघा व्हाईट ट्रॅक शूज सेम टी शर्ट कंपल्सरी आहेत. जर कुठल्याही संघाकडे कमी असतील तर ते पॅनलाइज केले जाते. आपण दक्षता घ्या. आमची कमिटी डिसिजन घेईल ते तुम्हाला मान्य करावं लागेल. वेलकम राज आपलं स्वागत असेल. चांगला कॅमेरामॅन आहेत. हार्दिक किनी आला इम्पॅक्ट खेळाडू अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मागवा झाला. तर स्पीडअप करा. वेळ जास्त दौडू नका. तुम्ही जास्त वेळ घेतलाय ट्रॅक बदलण्यासाठी. आता वेळ घ्यायचा नाही. कौशल भोईर आता वेळ घ्यायचा नाही. चला स्पीडअप करा. वाऱ्याचा प्रवाह खूप जास्त वाहिलाय. आकाशामध्ये तारे दिसत नाही परंतु टेनिस बॉल अंडर क्रिकेटचे तारे मैदानाच्या आतमध्ये. धीरज मोरे सुद्धा चमकतोय मैदानाच्या आतमध्ये. आज 6 मध्ये 5ची गरज आहे. पहिला चेंडू खराब आणि पाहू शकाल चेंडू चौकार 4 धावा. 1 धावा अजून बनवायची आहे. 1 धावाची गरज आहे. हा 6 मध्ये 5ची गरज होती. चेंडू आलाय सुमित. जर सामना टाय षटकासाठी तेव्हा तुम्ही सामना जिंकला असता परंतु सामना टाय झालाय. 1 अजून धावांची गरज आहे. लास्ट धावांची गरज. जावेद खूप खुश आहेत. पाहू शकाल आज कॉम्बॉक्स नगरमध्ये आहे त्यावेळेस सामना विजय झालाय तो म्हणजे संघ हमजा 11 हा संघ. चला हँडशेक करूनच मैदानाच्या बाहेर दोन्ही संघांनी निघायचा. हँडशेक कंपल्सरी असतं दक्षता घ्या. या मॅचचा मानधनाचा पुरस्कार आपण देणार आहोत. मानधनाचा पुरस्कार दिला जाईल. हँडशेक दोन्ही संघांनी करायचं आहे. अजय माची आपण पाहू शकाल या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. बघा गोलंदाजी खूप चांगली झाली होती. 1 षटकामध्ये 2 विकेट बाद केली होती गोलंदाज अंकितने परंतु ज्या क्षणामध्ये धावांची गरज होती आल्यानंतर चांगले धावा बनवले. 11 चेंडू 17 धावांची खेळी साकारली. सुमित ठरतोय मॅन ऑफ द मॅच. लो स्कोरिंग सामना नक्कीच होता परंतु पाहू शकाल सुमित ठरला मॅन ऑफ द मॅच. सुमित माची आपण याचा मॅन ऑफ द मॅचची मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी अमान